तो जे काही वागला ना काल त्याबद्दल मी सांगत होते हिला. हो अप्पा, मी पण तेच म्हणत होते, तो खूप चुकीचाच वागलाय. पण आता नाही, आता तो जर चुकला तर मी नाही, ही काठी बोलेल. 4 फटके पडले ना तर परत माझ्या वाटेला जाणार नाही ते कांगारू. Thanks. I'll go. Huh? I'll go. No. No, I'll wait. Let them call. Okay? Thanks. यार नॅटचं तर फायनल झालंय, इथे येऊन अप्पांची माफी मागायचं. पण अप्पांचं पण फायनल झालंय ना त्या काठीचं. हे आपण त्याला कॉल करून सांगूया का की तू इथे येऊच नकोस बाबा. अरे आपणच्या घरात मोबाईल भ्रमणध्वनी कसा वापरणार आणि काठीचे फटके म्हणजे काय हे त्याला कसं एक्सप्लेन करणार. अभिनंदन सई. धन्यवाद काका. धन्यवाद. अहो गोखले थांबा, आलो. मी काय म्हणते, आपण त्याला इथे आल्यावर कुठेतरी लपवायचं का? घे लपवायला काय तो लहान मुलगा आहे का? काहीतरीच काय रिचा. मग आपण नको ना रिचा, प्लीज नको. थांब. हा यार मला खरंच खूप टेन्शन येते. अप्पांनी त्याला काठीने मारलं तर? आयडिया नाही काका, तुम्हाला नाही. सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. धन्यवाद काका. काका बसा ना तुम्ही, येतेच मी. काहीही झालं तरी आपण त्याला इथे येऊ द्यायचं नाही. अगं पण तो तयार होऊन बसला इथे यायला. घाई लागली त्याला मार खायची. तुम्ही जा ना पटकन, थांबवा त्याला. हो आता हेच करावं लागेल. चल. अबे चल ऊपर. थांबा, कुठे निघालात? बोला. मी नाही बोलले त्यांच्याशी. तू बोल ना. कुठे निघालात? आप्पा ते जेवायला वेळ आहे ना आप्पा, म्हणून बाहेर फेरी मारून आलो लगेच. हा लगेच येतो आम्ही. जेवल्याशिवाय इथनं कोणीही बाहेर पडायचं नाही. चला थांबा तिकडे. No, I'll go. No. What should I do? No. I'll go. That's better. I'll go. आज आपण इथे सगळेजण का जमलोय हे तुम्हाला माहिती आहेच. माझ्या लाडक्या नातीनं मराठी भाषेमध्ये सुवर्ण पदक मिळवलं. खरं म्हणजे मला याचा खूप अभिमान आहे. तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तिच्या वयाच्या तरुण पिढीला आज खरं म्हणजे धड मराठी बोलताही येत नाही. पण आज तिनं सुवर्ण पदक मिळवून या तरुण पिढी पुढं एक नवा आदर्श ठेवलाय. सुकटणकर, घरात असला डेंजर माणूस असताना घरातल्या सगळ्यांना शुद्ध मराठीत स्वप्न पडत असतील ना. आदर्श काय ठेवणार बुडकं. सगळ्यांना किती जाच आहे ना यांचा. जाचा शब्द तुम्हाला माईंड वाटत नाही का? तर माझ्या लाडक्या नातीच्या यशाबद्दल आज ही मेजवानी. या मेजवानीचा पुरेपूर आनंद तुम्ही घ्या. अरे कुठं निघालायस?
अरे मी इथं बोलतोय आणि तुझं काय चाललंय? हे बघ, उभा राहा तिथंच, तिथंच उभा राहा. जाहिरात मध्ये जास्त मेजवानीची. आपल्या पानात आता काय पडतं कोण जाणे. आई आप्पा नसताना वाडा ना, त्यांचं किती बारीक लक्ष असतं माहितीये ना तुला. सई, हे सई, पानं वाढायला घ्या. हो अप्पा. आणि हे मुलांनो, तुम्हाला मदत करायची आहे ना? हो. इकडे या, इकडे या, आतमध्ये या. आणि ही जी बैठक व्यवस्था आहे ना, ती इथनं हलवा आणि इथे पंगतीची व्यवस्था करायची आहे. या 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 या. हो आलो आलो. या इकडे या. निवांत होऊ द्या, भरपूर जेवा. थांबा. वदनी कवळ घेता कोण म्हणणार? आम्ही म्हणतो ना. म्हणा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. आता सुरू करू. करा, सुरुवात करा. पुलाव पुलाव खाऊन बघा. अहो, बाहेर भाज्या कडाडल्या आहेत, पण इथे पुलावात मात्र सगळ्या भाज्या भरपूर घातलेल्या आहेत. यथेच्छ जेवा. हा, पुलावामध्ये एक शीत जास्त मागितलं ना तर हार्ट अटॅक येईल ना. हाय तर म्हणे यथेच्छ जीवा. सावकाश होऊ द्या. काय आहे, वय जसजसं वाढतं ना तसतसं अन्न कमी जातं आणि पावसात सुद्धा तशी पचनशक्ती ही मंदावलेलीच असते. अहो, हेच सगळं खाता खाता तुमचं पोट भरेल बघा. सावकाश जेवा, भरपूर जेवा. आणि हे बघा, हे जे वाढलेलं आहे ना ते सगळं खायचं, पानात कुणीही टाकायचं नाही. ही कोणती पद्धत आहे यांची आग्रह करायची? आप्पा केतकर पद्धत. सुकटणकर आप्पांकडे मेजवानीला जातोय असं सांगितल्यावर बायकोने लगेच जेवायला वाढलं. नाहीतर आज उपाशीच राहायची वेळ आली होती. सावकाश होऊ द्या. घ्या गुलाबजाम घ्या. अहो, त्यांना कशाला वाढताय? म्हणजे मधुमेह आहे ना त्यांना. अगो बाई, हो का? हा, मग या, इकडे या. थांबा. त्यांना नका वाढू. का? अहो, वजन बघा ना किती वाढलंय त्यांचं. यांचं? हो. आता गुलाबजाम खाल्ले तर अजून वजन वाढणार नाही का? हो हो, वजन वाढेल ना तुमचं. काय हे, काय हे? अहो, आधीच वाढलेलं तर संपू दे. हो हो हो. नका उगाच वाढायची घाई करू. हो, नाही, होऊ द्या. हा, सावकाश होऊ द्या. तुम्हाला मधुमेह आहे काय? ठसका ठसका. पाणी 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 पाणी. हा, अगो बाई घ्या. हो, घ्या घ्या. पाणी प्या, पाणी पाणी. नाही, पाणी द्यायची अजिबात गरज नाहीये. वर बघा, ठसका आपोआप जाईल. गेला ठसका. काय, जेवल्यानंतर पाणी प्यायचं म्हणजे नीट पचन होतं. द्या द्या, इकडे द्या, इकडे द्या. अहो, काय कोणीतरी बोलवते तिकडे मला? हो. आलोच जरा. हा, या, या. अगं बाई, सार संपलं वाटतं पानातलं. वाढते. अगं, आप्पांची सून शोभतेस अगदी. अजून थोडं वाढ. आई, पण अप्पा. वाढ तू.
मस्त झालंय, मस्त. पुलाव वगैरे अगदी काही लागला तर सांगा हो, मी आणते. हा, आणते. काय हो? नाही काय नाही, पण अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. नशीब लागतं ना सई सारखी गुणी आणि समजूतदार नात मिळायला. हो, लहानपणापासून कधी ओरडावं लागलं नाही कुठल्याही गोष्टीसाठी. नाक 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 ऐक 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 भावा, तू आत नको येऊस, लफडी होती ना. वाय स्टॉप इट, लेट मी कम. अरे बिडू, आप्पाने तुझ्यासाठी काठी आणलीये. काठी? अरे म्हणजे मारणार ते तुला आज. यार नको ना जाऊ सात, तू वेडा माणूस आहे, तुझी कंप्लीट वाट लागेल. कंप्लीट. रेशम, I am not scared of him. I have made my decision. अरे कशाला या फंद्यात पडतोयस? तुझ्या डॉक्युमेंटरीची पण वाट लागेल. No, no, no. Don't mix two things together, okay? I have made my decision. That's final. अरे पण उगाच कॉम्प्लिकेट होतील सगळ्या गोष्टी. No, simplify होणार. अरे नायक, तुला मी सांगतोय ना, तू त्यांना ओळखत नाहीस. आम्ही त्याला चांगले. आप्पा, आता लप्पा, लपू लपू. अरे दिसतोय तो. काय रे, तुम्हाला सांगितलं होतं ना बाहेर कुठे जायचं नाही म्हणून? मग तुम्ही इथं काय करताय? येतो तो आप्पा, आतमध्येच येतो तो. लवकर या. हो हो आप्पा. ह्या पंक्तीनंतर तुम्हाला जेवायला बसायचंय. हो 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 आप्पा. उशीर झाला तर जेवायला मिळणार नाही, कळलं? हो हो आप्पा. लवकर या आतमध्ये. हो आलोच. भिडू, कशाला फाटक्या भानगडीत पडतोय यार? भावा फुकटच्या फुटशीला. Please don't stop me. अरे प्लीज, आय रिक्वेस्ट यू, ते खूप चिडल्यात रे तुझ्यावर. नको जाऊस तू आत. But try to understand. Sorry बोलणं important. झोप नाही लागणार. I can't sleep. Please, it's important for me. Try to understand. Move aside. It's important for me. आप्पा, अगं बाई, ईश्वरा, आता काय झालं? आई, अहो आप्पा चिडलेत, मेले आता सगळे. आता नवीन काहीतरी सांग, हे रोजच आहे. नाही नाही, खरंच ते कांगारू आलाय. कांगारू? आई मी जाऊन बघते. वहिनी, हो मी बघते. आई, खरंच तो नचिकेत आलाय. आई आता काय करायचं? नाही, आता आपण काहीच करू शकत नाही. फक्त ते काय करतात ते बघायचं. चला, हे आवरा आधी. आमच्या घराचा उंबरठा ओलांडून तू आत आलाच कसा? I wanted to say sorry for whatever I did. चालता हो इथून. मराठीत जर बोलता येत नसेल तर एक क्षणभर सुद्धा थांबू देणार नाही मी तुला इथं. निघित ना. माझ्या मुले तुम्हाला त्रास झाला हे मान्य करतो मी. माझ्या वागण्याची मला खंत आहे, मनापासून खंत आहे. कुठला पण सभ्य मुलगा जसा वागेल
तसं नाही वागलो मी. माझ्या वर्तनाची मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावर विश्वास ठेवा आणि 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 मोठ्या मनाने फॉरगिव्ह करा. सत्यानाश. काय करा? मध्येच कुठला शब्द उच्चारलास तू? हे बघ, पोपटासारखी घोकंपट्टी करणं वेगळं आणि आपल्या मातृभाषेवर प्रेम करणं वेगळं. आपल्या भाषेवर जर आपलं प्रेम असेल ना तर शब्द सुद्धा असे येत जातात आपोआप. हे असं अडखळायला होत नाही. मला मराठी लँग्वेज शिकायचं चान्स नाही मिळाला तिकडे. स्वतःची भाषा शिकायची संधी कसली रे? खरात नीट बोलली गेली ना तर ती भाषा येते प्रत्येकाला. पण तुमच्या आई वडिलांनाच लाज वाटते ना मुलं मराठीतनं बोलायला लागली की. झालं यांचं सुरू. परदेशी पैसा दिसला की आपली भाषा आपली संस्कृती हे सगळं नकोस नकोस होतं. तुम्हाला लाज वाटायला लागते तुम्हाला या सगळ्याची. But I made an effort. अरे प्रयत्न 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 केला. वा, मोठे उपकारच केलेत ना माय मराठीवर. प्रयत्न केला म्हणे. अरे आपली भाषा बोलायला प्रयत्न करायला लागतोय यांना. अहो मी काय म्हणते, जाऊ द्या. मोठ्या मनाने क्षमा मागतोय की नाही, क्षमा करा त्याला. आणि आज आपण सईचं यश साजरं करायला जमलोय की नाही. कशाला उगीच गालबोट लावायचं चांगल्या प्रसंगात. क्षमा करा. हे काय आता? ही कविता. कविता म्हणजे काय ते कळतं ना? पोएम. पोएम. ह्या कवितेच्या 10 ओळी उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पाठ करायच्या. जमेल का? जमेल ना? मुखोद्गत व्हायला हव्या या 10 ओळी. मी सॉरी बोलला तुम्हाला. माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. बघा बघा, या कवितेच्या 10 ओळी पाठ करायला सांगितल्या तर दातखीळ बसली याची. प्रेमच नाही ना आपल्या भाषेवर आपल्या संस्कृतीवर. इतकी वर्ष आपण कशाला मुकलोय याची मुळी जाणच नाही ना काही. आणि काय मघाशी तुम्ही याची बाजू घेऊन बोलत होतात ना माझ्याशी. याला जर खरंच मनापासून वाईट वाटलं असतं तर त्यांना माझं हे आव्हान केव्हाच स्वीकारलं असतं. पण नाही, इच्छाच नाही ना. पूर्णपणे परदेशी संस्कृतीच्या आहारी गेले ती मुलं. अरे मग मराठी नावं तरी का ठेवता मुलांची? द्या ते बुक. बघ, ह्या पुस्तकाचं एक पान जरी दुमडलेलं दिसलं तर अख्खं पुस्तक हातानं लिहायला लावेन. 10 a.m. tomorrow.
बोलून दाखवणार बट नंतर फॉरगिव्ह करणार तुम्ही राईट